कामं होत नसतील आणि कुठे अडचण आली तर अधिकाऱ्यांना बिनधास्त ठोकून काढा, असं वादग्रस्त वक्तव्य मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केलंय। येत्या वर्षभरात महापालिकेच्या निवडणुका कधीही लागू शकतात, त्यामुळे मनसेचे नेते राजू पाटील यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा कामाला लागा असं सांगितलं। मनसेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीत बोलताना त्यांनी हा वादग्रस्त सल्ला दिला। अधिकाऱ्यांवर वचक राहिलाच पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं। 353 अधिकाऱ्याला मारल्यावर जो गुन्हा दाखल होतो तो आता शिथिल झालेला आहे। आता काय जामीन वगैरे होतो, तुम्हाला कुठे अडचण येत असेल बिनधास्त ठोकून काढायला, परंतु तो वचक राहिला पाहिजे। कारण खूप शेपारलेत आणि यांना वाटतं की आमचा आका आहे, आम्हाला वाचवेल किंवा आपण सांगितलेली कामं करायची नाही असा त्यांचा आका त्यांना सांगत असतो। तर असं काही नाहीये, आपण आहे अजून। राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची चर्चा जोरदार रंगू लागलेली आहे। महाराष्ट्रात शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर राबवलं जाणार आहे। राजकीय वर्तुळात ही चर्चा आहे। उबाठाचे 6 खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे। कायदेशीर सल्ल्यानंतर पक्षप्रवेश होणार आहे असंही कळतंय। उबाठा सेनेला लवकरच मोठा धक्का बसणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतकडे एक्सक्लुझिव्हली आणि एक्सप्लोझिव्हली आपण बघणार आहात। शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर, राज्यात पुन्हा राजकीय भूकंप, एकनाथ शिंदे देणार उद्धव ठाकरेंना धक्का। राज्यात सध्या ऑपरेशन टायगरची शक्यता वर्तवली जाते। या राजकीय ऑपरेशनमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा खिंडार पडेल असं बोललं जातंय। ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत डेरे दाखल होतील असे राजकीय सूत्रांनी सांगितलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार फुटीच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे। कायदेशीर सल्ल्यानंतर हा पक्षप्रवेश केला जाईल असा दावा होतोय। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लवकरच मोठा राजकीय धक्का बसू शकतो। विशेष म्हणजे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंतांनी नुकतंच एक सूचक वक्तव्य केलं होतं। मी जे काल सांगितलं की 4 उबाठाचे आमदार, 5 काँग्रेसचे आमदार, 3 उबाठाचे खासदार, 10 माजी आमदार आणि असंख्य जिल्हा प्रमुख हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये सामील होत आहेत। पहिला टप्पा सांगतो तो त्यांनी मला फोडून दाखवावा। उद्या रत्नागिरीमध्ये पहिला पक्षप्रवेश आहे। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे एकूण 9 खासदार विजयी झाले। त्यामध्ये दक्षिण मुंबईतनं अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतनं अनिल देसाई, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, यवतमाळ वाशिमचे संजय देशमुख, परभणीचे खासदार संजय जाधव, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे आणि उत्तर पूर्व मुंबईचे संजय दीना पाटील यांचा समावेश आहे। यापैकी एकूण 6 जण शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। तर इकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एका वक्तव्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चेला आणखीनच हवा मिळाली आहे। तात्काळ माझी काम करण्याची पद्धत आपल्याला माहित आहे। मी करतो, बघतो, पाहतो वाला नाही आहे। मी डायरेक्ट काम करून टाकतो। आणि मी डॉक्टर नसलो तरी सुद्धा माझा मुलगा डॉक्टर आहे, डॉक्टर श्रीकांत, खासदारही आहे, ऑर्थोपेडिक सर्जनही आहे। पण मी डॉक्टर नसलो तर अनेक यशस्वी ऑपरेशन मी केलेली आहेत। त्यामुळे आपण एकाच बिरादरीचे आहोत। शिंदेंच्या शिवसेनेला ऑपरेशन टायगर यशस्वी करायचं असेल तर सर्वात कळीचा मुद्दा असेल तो पक्षांतर बंदी कायदा। कारण या कायद्यानुसार कोणत्याही पक्षाचे 2/3 खासदार बाहेर पडले तरच ते पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यातनं वाचू शकतात। त्याचमुळे ठाकरेंच्या शिवसेनेतील 9 पैकी किमान 6 खासदारांना शिंदेंना आपल्या बाजूने वळवावं लागेल। बरोबर आहे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे। मी म्हणजे माननीय उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरेजी, संजय राऊत या तिघांनी त्यांच्याकडे अर्ज केला आहे प्रवेश द्या म्हणून। तेवढंच बाकी आहे आता की BKCच्या त्यांच्या सभेमध्ये
आता आम्ही तिघेच प्रवेश करायचो बाकी आहोत, बाकी सगळे त्यांच्या पक्षामध्ये आलेले आहेत. हां, हे बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगतात. त्यांना लाजा वाटला पाहिजे. राज्यातलं ऑपरेशन टायगर हे केंद्र सरकारच्या बळकटीसाठी असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. लोकसभेत सत्तेची मॅजिक फिगर आहे 272. सध्या केंद्रात एनडीएकडे 293 खासदारांचं संख्याबळ आहे. त्यापैकी भाजपचे 240 खासदार असून चंद्राबाबू नायडूंच्या पक्षाचे 16 खासदार, नितीश कुमारांच्या जेडीयूचे 12, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 7, तर अजित पवारांच्या एनसीपीचा 1 खासदार असं संख्याबळ पाहायला मिळतं. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याकडे खासदारांची संख्या बऱ्यापैकी आहे. या दोनही नेत्यांवरतीच मोदी सरकारचं अस्तित्व सुद्धा अवलंबून आहे. मात्र ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंसोबत आल्यास एनडीएचं संख्याबळ वाढून भाजपचं नितीश कुमार आणि चंद्राबाबूंवरचं अवलंबित्व काही अंशी कमी होण्यास मदत होणार आहे. बिहारच्या निवडणुका तोंडावर आहेत. नितीश कुमारांनी नुकताच भाजपला एक मोठा धक्का दिलाय. त्यांनी मणिपूरमधला भाजपचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे नितीश कुमार कधी घुमजाव करतील याचा काहीच भरोसा नाही आणि त्याचमुळे ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली आहे. हे बघा, शिंदे साहेबांच्या डोक्यात काय असतं ते आम्हालाच कळत नाही. जेव्हा ते दाढीला हात लावतात तेव्हा काहीतरी करतात. आता काही सांगता येत नाही. गेल्या 5 वर्षातील राजकीय घटनांवर नजर टाकल्यास राज्यात 2 मोठे राजकीय भूकंप पाहायला मिळाले. 2019 नंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. 2022 मध्ये एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या, तर 2023 मध्ये एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 राष्ट्रवादी काँग्रेस झाल्या. 2022 मध्ये झालेल्या फुटीच्या वेळी शिवसेनेच्या 18 पैकी 13 खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेला साथ दिली होती. त्यामुळे आता खरंच राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार की या केवळ चर्चाच राहणार हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी ठाण्यातून येते. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या बाराबंगला परिसरातील सरकारी निवासस्थानात पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं उघड झालंय. त्यामुळे ठाणे पालिकेनं कोपरी परिसरात 5 फेब्रुवारीपर्यंत मांसाहार विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्याकरता पालिकेनं जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उपाययोजना केली आहे. डुंबरे यांच्या सरकारी निवासस्थानात पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं गेल्या आठवड्यात समोर आलं होतं. यानंतर जिल्हा पशुसंवर्धन विभागानं बंगल्याच्या 1 किलोमीटर परिसरातील सगळ्या कोंबड्या नष्ट करण्याचं काम केलं. बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्याकरता जिल्हा प्रशासनानं कृती आराखड्यानुसार उपाययोजना करण्यास सुरुवात केली होती. मात्र यामुळे चिकन विक्रेत्यांमध्ये नाराजी आहे. खबरदारी केली, पण त्यांनी सांगितलं पाहिजे ना. मला एक दिवस कळलं पाहिजे का ना बाबा. असं तर तुम्हाला लगेच काय शॉक तर भेटणार नाही, बरोबर ना. एकदा लगेच तुम्हाला कळणार नाही का बाबा रोग आलाय काय आलाय. 2-3 दिवसात कळणार बाबा, कळतोय ना काहीतरी प्रॉब्लेम आहे, सांगा बाबा असं बाबा तुम्ही पक्षी उतरू नका. अरे शॉप ओनरला लेटर द्यावं, काहीतरी द्यावं ना. पण यांच्याही बर्ड्स हरेक शॉप ओनरचं त्रास झालं. माझं ॲक्वेरियमचं शॉप आहे. माझ्या ॲक्वेरियम शॉप मध्ये येऊन मला प्रॉब्लेम झालाय. तर माझी कबूतर मी पक्षी आता मागवली बाहेर ना, त्यांचा पण मला रिटर्न पाठवायला लागले. आता काय करणार आम्ही, कसं पोट भरणार आम्ही, कारण आम्हाला दुकान भाडं पण भरायचंय, आमची फॅमिली आहे. शिपीच्या बंगल्यांमध्ये त्यांनी जे 50-60 कोंबड्या पाळल्या होत्या तिथे मेल्या, पण आमच्याकडे कुठे दुकानामध्ये किंवा कुठल्या पोल्ट्रीवरून असा इन्फेक्ट झालेला पक्षी आला नव्हता. आता त्या 16 तारखेपासून आज बुधवार, आज गुरुवार, आज 9 दिवस झाले आणि आम्हाला 5 तारखेपर्यंत बंद ठेवायला झाले. विशेष आणखी सांगायचं म्हणजे नंतर जे काही पक्षी नेले आमच्या दुकानामधून त्याचे अहवाल सुद्धा निगेटिव्ह आले. त्यानंतर काही माणसांचे 100-150 माणसांचे आसपासच्या लोकांचे कोपरी एरियामधले स्वॅब घेतले, ते स्वॅबही निगेटिव्ह आले. तरी सुद्धा आम्हाला अजून दुकानं चालू करून द्यायला अजून परवानगी देत नाही. आपण पुढच्या बातमीकडे वळूया. राज्यात बर्ड फ्लूचा कहर वाढत चाललाय. लातूर जिल्ह्यातील एका पोल्ट्री फार्मवरील 4200 पिलं अचानक दगावली. त्यामुळे प्रशासन खडबडून जागा झालंय. 2 ते 3 दिवसात पिलं दगावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सुरुवातीला काय प्रकार होत आहे हे मालकाला कळेना. त्यानंतर प्रशासनानं या पिलांचे सॅम्पल्स पुणे इथल्या प्राण्यांशी संबंधित प्रयोगशाळेकडे पाठवले. पिलं नेमकी कशामुळे दगावली याची चौकशी आणि तपास करण्यात येतोय. लाईटच्या प्रॉब्लेममुळे जे ब्रुडिंग इश्यू असतो लहान पक्षामध्ये, तर त्या याच्यामुळं मालकाने जे आता सांगितलं की त्यांच्याकडे लाईटचा इश्यू, जनरेटरचा प्रॉब्लेम असेल किंवा ग्रामीण भागामध्ये लाईटचा इश्यू जो आहे, त्यामुळं असं प्राथमिक ओव्हर क्राउडिंगमुळं पक्षी गेल्याचं प्राथमिक असं वाटतं. परंतु दुसरा काही आजार आहे का
किंवा जे कधी सध्या आपण पेपरमध्ये वगैरे वाचतो बर्ड फ्लू वगैरे आहे का, याच्या योग्य निदानासाठी आम्ही मृत पक्षी पुणे येथे पाठवलेले आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतरच आपल्याला योग्य दिशा ठरवता येईल.